आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। अवघ्या 3 तासात खुनी जेरबंद, न्यायालयीन लढाईतही विजय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या दुहेरी कामगिरीचा दणदणीत सन्मान। सांगली पोलिसांकडून सलग 2 प्रशस्तीपत्रे, तपास कौशल्य आणि न्यायालयीन पाठपुराव्याची सर्वत्र चर्चा। उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकनाथ कांबळे यांनी पुन्हा एकदा आपल्या धाडसी आणि कुशल कार्यशैलीची छाप उमटवली आहे। अत्यंत गुंतागुंतीच्या हत्येच्या तपासाचा अवघ्या 3 तासात छडा लावताना आणि न्यायालयीन खटल्यात प्रभावी भूमिका बजावत त्यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सांगली पोलिसांकडून सलग 2 प्रतिष्ठेची प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला आहे। दिनांक 10 मे 2026 रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने परिसर हादरला होता। घराच्या व्हरांड्यात कुटुंबासह झोपलेल्या व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळीबार करून पलायन केले होते। घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नसताना हे प्रकरण पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते। मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी हार न मानता गोपनीय माहितीदारांच्या माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली। त्यांनी तपास पथकाला अचूक मार्गदर्शन करत अवघ्या 3 तासात आरोपीचा शोध घेऊन संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला। त्यांच्या या वेगवान आणि परिणामकारक कारवाईची जिल्हाभर चर्चा झाली। याचबरोबर यापूर्वी दाखल असलेल्या खून प्रकरणातही त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावली। दप्तरी कर्मचारी, कोर्ट पैरवी अंमलदार तसेच साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे न्यायालयात प्रभावी साक्ष नोंदवली गेली। परिणामी आरोपीला आजीवन कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावण्यात आली। या दुहेरी उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तुषार दोशी तसेच सुनील फुलारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या या यशामुळे उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।